Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार. एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण उडदाच्या पापडांपासून एक वेगळा पदार्थ पाहणार आहोत. तो कुठला आहे तो आपण आता पाहू. त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते पण आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी हे भांडं घेतलं आहे. याच्यामध्ये बेसन पीठ घेणार आहे. आपल्याला जसं अळवडीचं पीठ आपण कालवतो तसंच आपल्याला अळवडीचं पीठ कालवून घ्यायचं आहे. मी पीठ घेतोय चण्याचं, बेसन पीठ म्हणजे आपल्याला जसं हवं आहे तेवढंच. आपल्याला साधारण 1 वाटी घेऊया. 1 वाटीचा अंदाज घेऊ आपण. मी हे पहिल्यांदाच रेसिपी करून बघणार आहे. सध्या बास तेवढं. सध्या बास होईल एवढं पीठ, सध्या बास होईल. तर आता इथे मी चवीनुसार मीठ, चवीनुसार अंदाजे मीठ घेतलंय. आता मी घेतोय हळद मसाला आणि आपल्या घरचाच मसाला घेणार आहे. अंदाजे 1 ते 1.5 चमचा, छोटा असेल तर 1.5 चमचा. याचे पदार्थ तरी कसं काय तुम्हाला कळलं? तू बघूया, ट्राय मारायची. कोणी केलाय काय मला माहिती नाही आहे. आपल्याला जसं अळवडीला पीठ कालवायचं ना तसंच आपण कालवायचं आहे. तुम्हाला चिंचेचं पाणी हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता, गूळ टाकू शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वाटण टाकायचं असेल हिरवं तरीसुद्धा आपण टाकू शकतो. पण मी मसाला घेतला आहे. आता थोडं थोडं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आपल्याला जास्त पण पाणी नाही वापरायचं, एकदम पण पातळ नाही करायचं. जे आपण भजी वड्यांना पीठ कालवतो तसं पण आपल्याला करायचं नाही. अळवडीच्यासाठी लागणारं बॅटर तसंच घ्यायचं. पण आलेवडीचं पण थोडंसं पाणी असतोच ना असं हे करायला, कारण हाताला पण चिकटलं नाही पाहिजे ना. तुम्ही याच्यात कोथिंबीर, तीळ वगैरे सुद्धा टाकू शकता. मी फक्त ट्राय म्हणून करतोय, बघायला. म्हणजे कधी केले नव्हतं अजिबात पदार्थ. नाही केलेली. मला आठवली ती मी आता करून बघतो. मला वाटलं तुम्ही आधी करून बघितली, नाही खाल्ली नाही, कधी अजून केव्हा नाही, तरी. अजून करूनच नाही मी बघितले. पापडवडी, त्याला मी नाव ठेवलंय पापडवडी. चांगलं फेटून घ्यायचं. आता कधी कसं आपण नातेवाईकांकडे गेलो की नवीन नवीन काहीतरी एखाद पदार्थ असतो ना खायला. शक्यतो आपल्या ब्राह्मणांच्या याच्यात तर वेगवेगळं काही ना काहीतरी असतोच. ब्राह्मण समाजामध्ये तर कितीतरी वेगवेगळे पदार्थ आहेत. म्हणूनच विचारलं तुम्हाला. तसं बघितलं असेल, खाल्लं असेल. ते बघा, आपल्याला असं घट्ट बॅटर करायचं आहे. आणि आता पुढची कृती कशी काय? आता पुढची कृती मला मी हे पापड घेतलेत, उडदाचेच पापड घेतलेत. आता मला हे छोटे भेटलेत. मोठे असतात ते घेतलेत तरी सुद्धा चालेल. कसेही घ्या, छोटे घ्या, मोठे घ्या, कसेही घ्या. पण मला छोटे भेटले म्हणून मी छोटे घेतलेत. तर म्हणजे आता आपण घरात पापड करतो, घरातले जर पापड कसे उन्हात लावल्यावरती ते फुलतात, वाकडे तिकडे होतात. त्यामुळं शक्यतो बाजारी पापड घ्यायचे. जर आपण ओल्या पिठाचे केलेत तर ओल्या पिठाचं नाही, ते चिकटणार. चिकटणार. ते सुकवलेले सुकवून ओला करायचा आहे. आता बघा, हा पापड आहे. हा मी आता पाण्यात भिजवला, पाण्यात भिजवलेला आहे. परत तुम्हाला मी दाखवतो.
नंतर परत दाखवूया त्यांना. आता मी दाखवलं तर तुझं आता इथे मला पीठ घ्यायचं. तू लावत असेल. हे बघ, पापडाला सबंध पीठ लावून घ्यायचं. मग ओला भाग वर घेतलात की ओला भाग पण वर घेतला आणि दुसरीकडून ओला केलाय मी. दोन्ही बाजूनी ओला केला. ओके. हां, हे बघ, जर तुम्ही सुखाच पापड घेतलात तर पीठ चिकटणार नाही. हे बघ, झालं. आता पुन्हा पापड मी घेतलाय. आता इकडे दाखवतो. पुन्हा पापड घेतलाय, तो ओला केला, बघितलं. आता हा पापड, ओला पापड ह्याच्यावर ठेवायचा आहे आपल्याला. तो तुम्ही कसाही ठेवा आणि पुन्हा त्याला पीठ लावायचं. म्हणजे आलूवडी सारखाच प्रकार. सेम आळूवडीच. आळूवडीला पानं आपण फक्त आपण घेतो. आलूवडीच्या ह्याच्यात चिंच घेतो. हां, तर इथे मी पापड घेतलाय. ही रेसिपी बहुतेक यूट्यूबला आलेली नाही अजून. तर जे जे बघतील त्यांनी शेअर करा, चांगली झाली तर. आणि कमेंट पण द्या. तुम्हाला आवडली रेसिपी तर तुम्ही जितकी शेअर करता येईल तितके करा आणि कमेंट करा कशी झाली ती. पुन्हा मी पापड घेतलाय. हा बघा, हा पापड आहे. आता मी हा पाण्यात भिजवलाय आणि पुन्हा हे बघा, या पिठावरती मी पुन्हा ठेवणार आहे. राहिला. ओके. फक्त ठेवताना तुम्हाला तो जरा प्रेस करायला लागेल. प्रेस करायचा जेणेकरून तो चिटकून राहील. पीठ पण काही एवढं जास्त लागत नाही त्याला. बघा, थोडंसंच पीठ लागतं. हॅलो, आता परत घेतलं. आता मी किती घेतले? 3 पापड घेतले. 3 हां, घेतलेत. हां. आता बघ, तुम्हाला जशी वडी हवे तशी तुम्ही करू शकता. हे मी आता पुन्हा घेतलाय, ठेवला. आता पुन्हा प्रेस करणार ह्याच्यात. अजून बहुतेक मला जवळजवळ 2 ते 3 पापड लागतील ह्याच्यावर, है ना. असे मग एकावर एक किती असे 4-5 घेणार आहेत. तुमच्या ह्याच्यानुसार तुम्हाला कसा घ्यायचा आहे तसा. फक्त तो आपल्याला स्टीम करायचा आहे. तुम्ही स्टीम करा अगर असेच तळा. पण कसं आहे, ते तुटणार नाही असा स्टीम असाच तळाला घेतलात तर. इकडे बघा, इथे आहे पीठ. मी पुन्हा घेतो. आता आम्ही बहुतेक शेवटचाच घेणार आहे पापड, है ना. अहो, मी काय म्हणत होती, मग डबल उकडत ठेवायचं आपण. कारण याच्या वड्या किती होतील अंदाजी तुमच्या? जास्त नाही व्हायच्या. पुन्हा पापड हे असं करत जायचं. फक्त पाण्याचा हात लावायचा आहे. जसं तुम्हाला म्हणजे पिठाचा अंदाज आता मला आला नाही एवढा किती पद घ्यायचं ते. तुम्ही अंदाजानुसार घ्या पीठ, आहे ना ग. मला परफेक्ट अंदाज बसत नाही पिठाचा. ते तुम्हाला का कोणालाच नाही दिसत. जर पीठ जास्त होतं. याच्यावर एक आणखी ठेवणार ना तुम्ही? ह्याच्यावर आणखीन एक ठेवायचा
आणि त्याला वरून पीठ लावायचं का बस. तुम्ही याला वाटण सुद्धा लावू शकता, टाकू शकता या पिठातूनच. फक्त ते तुम्हाला मिक्सरला लावायला लागेल, त्याची पेस्ट करावी मिरची, लागेल. कोथिंबीर, हां त्याची पेस्ट पुदिना. हां टेस्ट येईल ना त्याच्यामध्ये. त्याची पेस्ट करायची. पेस्ट करून ते लावले तर टेस्ट येईल ना पण खायला. हां माझा हात आहे, तिन्हीच बोटं रंगले. इकडे प्रेस करायचं. इथे आता नेक्स्ट कृती. थोडंसं बस. आता ही ताटली घेतली प्लेन आणि त्याला तेल लावते जेणेकरून अलगद सुटेल, चिकटायला नको आणि. चिटकणार नाही. आणि आता आपण ही जी प्लेट आहे तेल लावलेली त्याच्यामध्ये हे घेणार आहोत पापड. तर तो कसा घ्यायचा मोठा टेस्ट आहे. प्रश्नच आहे. अरे आला आला. हा बघा आता ना हा उलटा ठेवायचा आहे. उलटा ठेवायचं आहे. ओके ठेवा मग. हा उलटा ठेवला. आता तर ह्याच्यावरती पण पीठ लावायचं. मला वाटलं ते तसंच ठेवायचं आहे हा असं मला तर खरी वाटलं. ट्विस्ट आलू आहे. आपण आलूवडीचं कसं रोल करतो ना. हा हेच तर खरं ट्विस्ट आहे. म्हणजे दोन्ही साईडला लागलं की जातो. हा मी तेच विचार करते, म्हटलं खालचा आपण पापड पहिलाच घेतला त्याला पीठ कसं लावणार हे माझ्या डोक्यात हे माझ्या डोक्यात नाही आलं. उलटं करून लावायचं हे असं गुपित ठेवतात, तो सांगत नाही आहेत आपल्याला. हे तर खरी ट्विस्ट आहे. हे मग काय इझी आहे का पदार्थ करणं? काय? इझी नाही. काय डोक्यात एक एक नवीन खाणं नवीन easy. नवीन नवीन हे करतात. खाणं इझी आहे, करणं कठीण आहे. पण म्हणून करायला शिका. पण डोक्यात विचार येतात रेसिपीच्या, त्या तुम्ही सांगत बसा ना, जरा सांगा ना आम्हाला. ते आधी निदान नाही मला तर सांगायचं. ते आधी नाही सांगायचं. ते सिक्रेट ठेवायच्या आणि मग त्या फोडायच्या. तुम्ही आहे का? करायला नाही का आमच्या रेसिपी? चोरून घेणार, चोरून घेणार आणि करणार. आम्हीच करणार आधी असं पहिले आहे आणि का? मग तुम्हाला दाखवणार. वा. चल आपलं आता हे आपण वाफायला ठेवूया. चला तर मग चला. मी इथे पातेल्यामध्ये पाणी आधीच वाफत ठेवलेलं होतं उकळायला. हे बघा गरम करायला. आता ही जी प्लेट आहे तर घालून पुस, तर ती आपण ठेवून दे. आणि आता त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. कुठलं बसेल बरं? हां ते ठेव. आता आपण जरा वेळाने पाहूस, अंदाजे 20-25 मिनिटांनी. पापडवडी आता तयार झाली का बघूया. वा हे बघा अशी झाली. वडी पडली पाहिजे. हे बघा हलकी झाली बघा. तर आता मी ही काढून घेतो
आपण भेटूया थोड्या वेळ. तर मंडळी हे पहा, असे आम्ही दोन दोन यांना वाफवून केलेलं आहे पापडाला जे आपलं आळूवडीचं पीठ असतं ते लावून हे दोन आम्ही वाफवून काढलेले आहेत. तर आता आपण यांच्या वड्या पाडूया. सर्वप्रथम आपल्याला मधून कट करायचं आहे. कट करताना सुद्धा सांभाळून कट करा, नाहीतर वडी आपण पीठ लावलेलं आहे ते सटकण्याची भीती आहे. हे बघा, इझिली आपली वडी तयार निघाली आहे ना. हां मस्त निघालं. असंच आपण दुसरं करून घेऊ. वाफवून तुम्ही काढलेत का तुम्ही लगेच वडी पाडायला घेऊ नका. ते जरा असं सुकू द्या अर्धा तास. तरी सुद्धा अजूनही गरम आहे बघ. हे मला तरी सुद्धा अजूनही गरम आहे. हो आपल्या खूप छान प्रकारे वड्या निघतायत ह्या बघा. जर कोणाला ही रेसिपी माहीत असेल तर त्यांनी आम्हाला कमेंट करून सांगा कशी करतात ती. परत तुम्हाला याच्या वड्या पाडून दाखवतो. या बघा, तर या आपल्याला डीप फ्राय करायच्यात म्हणजे तळाच्यात. तर डीप फ्राय हा प्रकार कोणाला माहीत नसेल गावच्या ठिकाणांच्या ह्याच्यात, म्हणून तळाच्यात. तर मंडळी अशा प्रकारे आपल्या वड्या बघा काढून तयार आहेत कट करून. आता आपण या तळून घेऊ. आपण जाऊया आता आता तेल तापलेलं आहे. आता बघा मी ह्याच्यात टाकतो एक एक वडी. परफेक्ट तेल आपलं तापवून राहिलेलं आहे. थोड्याच टाकायच्या. टाकले तरी होतील, एक याच्यात जातील बसतील. ना आपल्या कढई मोठी आहे ना. छोटी कढई असते ना की प्रॉब्लेम होता. आता आपण त्या ढवळून घेऊ. देवा होऊ देत रे बाबा चांगल्या म्हणजे. ती तिकडची डावला ती तिकडची कढईची. खारीच वाटते ती. ते पण चातून बुडवून खातो ती खारी, तशीच लाग दिसते. काढले तरी चालेल. काढू आता. ह्या बघा कशा झाल्यात मस्त ना. या आपण चहामध्ये खारी खातोय, आता पापडाची खारी खाऊया. पापडवडी. त्या पापड खारी बोलायचं. पापडवडी ही बघा आजची बघा किती रेसिपी. छान.
तर आजची रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थांबा जाऊ नका, खाताना दाखवणार आहे मी. आजची रेसिपी आपली पापडवडी. तर आता मी टेस्ट खाऊन घेऊन बघतात. बघतो. हा, कुरकुरीत झाल्यात बघा कशा मस्त टणकन वाजतात. आहे ना, कुरकुरीत झाल्यात, कडकडीत एकदम. आता आता खाऊन मी बघतात. आता आपल्या तोंडाला पाणी सोडतील बघा. हे बघा, आणि त्याला बघा थर बघा कसे आलेत. ते आपण बघितलेत कसे पापड लावले ना मी, तसे बघा थर आलेत. आता ते मी खाऊन बघतो. खाऊन बघतात. आता बघा पाणी कसं वाव. याच्याबरोबर सॉस घेतलात तरी चालेल, चटणी घेतली तरी चालेल. आता माझ्याकडे दोन्ही अवेलेबल नाही आहे म्हणून मी अशीच खाणार आहे. हे बघा. खोबऱ्याची चटणी करून घेतली तरी चालेल, हो की नाही हो. आणि सॉस घेतल्यात तर काय वाव, मस्तच. एक नंबर. टेस्टी एकदम छान मध्ये झाल्यात. मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर बाय बाय.